आता मुंबईतून मोठी बातमी येते। मुंबईतल्या मानखुर्दमधली ही बातमी आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच दरम्यान मानखुर्दमध्ये एक घर कोसळलेलं आहे। 3 मजली हे घर होतं। एका चाळीतलं, जुन्या चाळीतलं हे घर होतं आणि या दरडीखाली या सगळ्या घर कोसळल्यामुळे याखाली दबून तब्बल 6 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। यामध्ये एक महिला आणि 5 लहान मुलांचा समावेश आहे। मृतांची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त होते। जनता नगर परिसरातील 5व्या क्रमांकाच्या चाळीमध्ये ही घटना घडली आहे। या घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय, 5 लहान मुलं आणि एका महिलेचा मृत्यू झालाय। रात्री उशिरापर्यंत रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। सध्या घटनास्थळी अग्निशमन दल पोलिसांकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। मात्र जोरदार पाऊसही बरसतोय, त्यामुळे या बचाव कार्यात अडथळा निर्माण होतोय। सध्या 7 जणांचं रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती समजते। सध्या मानखुर्दमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे। तर मानखुर्दमधल्या घटनेची महापौर ऋतू तावडेंनी माहिती घेतलेली आहे। गोवंडीतल्या रुग्णालयामध्ये या बाधितांवर उपचार सुरू आहेत। महापौर ऋतू तावडेंनी स्वतः गोवंडी रुग्णालयात जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलंय। काही रुग्णांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर मानखुर्दमधील दुर्घटनेची महापौर ऋतू तावडेंनी माहिती घेतल्याचं समजतंय। दुर्घटनेतील बाधितांवर गोवंडीतल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या कुटुंबाचं सांत्वन महापौरांनी स्वतः जाऊन केलेलं आहे। गोवंडी रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। काही रुग्णांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजतंय। दरम्यान या दुर्घटनेवर महापौर ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय गाडी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। हो, मी 8:30 वाजल्यापासून कंटिन्यू डिझास्टर आणि तिकडचे असलेले आमचे वॉर्ड क्रमांक 135 चे नगरसेवक नवनाथ बन यांच्या सुद्धा संपर्कात आहे। 8:30 वाजल्यापासून नवनाथ बन त्या ठिकाणी उभे आहेत। अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे मानखुर्दमध्ये। चाळ क्रमांक 5 जनता नगर या ठिकाणी ही झालेली आहे। जवळपास तळमजला +3 असं ते लोड बेरिंगचं एकावर एक असं ते घर होतं। त्याच्यामध्ये गोडाऊन होतं आणि त्याच्या बाजूला ही झोपडी होती आणि ते संपूर्ण गोडाऊन सहित ते सगळे मजले या झोपडीवरती पडलेत। आतमध्ये ती बिचारी लेडी आणि तिची 4 मुलं आणि शेजारची 4 मुलं असे जवळपास एवढी लोक घरामध्ये होते आणि ते संपूर्ण कोसळलं। आणि हे बातमी कळल्याबरोबर त्या ठिकाणी मग पोलीस यंत्रणा असेल, आपले मनपाचे कर्मचारी असतील, 108 रुग्णवाहिका, सगळं अग्निशमन दल सगळं घटनास्थळी पोहोचल्यानंतर युद्ध पातळीवर त्यांनी काम सुरू केलं। आतापर्यंत 6 जणांना काढलं, मृत घोषित केलेले आहेत सर्वांना। 4 लोक शताब्दीमध्ये, 2 राजावाडीमध्ये। तर ह्या पद्धतीने आणि नवनाथ बन जे आमचे नगरसेवक आहे ते कंटिन्यू त्या लोकेशनवरती आहे। शेवटचं एक रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे। पूर्ण माहिती घेतली, ती कलेक्टरची लँड आहे आणि वारंवार त्या लोकांना नोटीस दिल्या जातात की ह्या अनधिकृत बांधकामाविषयी, आणि त्या तोडल्या पण जातात नोटीस दिल्यानंतर। पुन्हा इकडे अशाच पद्धतीचं बांधलं। ही कलेक्टर लँड वरती असणाऱ्या झोपडी आहे। जनता नगर हनुमान मंदिरच्या मागे एक 3 मजल्याची एक हे होती रूम आणि 3 1+1 होत्या आणि ह्यांना सीन 1 ची नोटीस दिलेली असताना देखील काळजी घेतली गेली नाही असं मी म्हणणार नाही। त्यांना दोषी धरणार नाही, परंतु ही अति भरपूर पावसामुळे ही दुर्घटना घडली आणि अतिशय दुर्दैवी की लहान 5। दरम्यान या दुर्घटनेवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सपाचे आमदार अबू आझमी आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। निश्चित आपण बघतायत की आता इथे आपलाही जीव घाबरतोय इथे उभं राहायला सुद्धा। अगदी 12-12 फुटाचे रूम करून एकावर एक 3-3 मजले या ठिकाणी लावलेले आहेत। अँगलवर ते सगळे उभे आहेत। खरं अतिशय धोकादायक आहे, पण अतिशय दाटीवाटीने लोक या ठिकाणी राहत आहेत। ते चुकीचंच आहे, अनधिकृतच आहे, पण आज यातून ही दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। शेवटी आता चौकशी होईल, माहिती त्या ठिकाणी BMC त्या ठिकाणी घेईल की कसं झालं, काय झालं। मैं 50 बार बोल चुका हूँ नहीं होना चाहिए। जी सर, यहाँ नहीं बोला हूँ, हाउस में ऑन रिकॉर्ड बताता हूँ आपको। इसलिए बोलता हूँ कि लोगों की जान जा रही है। यही नहीं, आप जाइए 109 पे जाइए। आप जो पुरानी बिल्डिंगें गिरती है सर, लोग मरते हैं,
क्या सरकार ने कोई ऐसी नीति बनाई कि पुरानी बिल्डिंगें जो उसके बदले में नई बिल्डिंग जल्दी बन जाए? कुछ हो रहा है क्या? हर बार वहाँ का एमएलए उठाता है बार बार, साहब बिल्डिंगें गिर रही हैं, कुछ कीजिए, और वो छोड़ दीजिए आप, गटर में आदमी बह गया, किसकी जिम्मेदारी है? खरं तर हा सगळा कलेक्टर लँडचा परिसर आहे. या ठिकाणी सिंगल माळ्याच्या झोपड्या असणं अपेक्षित आहे किंवा झोपड्या नसणंच अपेक्षित आहे. तरी देखील काही ठिकाणी ग्राउंड+2, ग्राउंड+3 अशा पद्धतीचे बांधकामं करण्यात आलेले होते. यांना नोटीस दिली होती का नाही हे आता अधिकाऱ्यांकडनं आपण माहिती घेतोय. खरं तर ही इलिगल स्ट्रक्चर आहेत आणि इलिगल स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीचं राहणंच धोकादायक होतं. पण याच्यामध्ये नेमकं कोण दोष आहे? कारण कलेक्टर आणि महापालिका यांनी मिळून एकत्रित काम करणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीची अतिशय दुर्दैवी घटना घडली. आता चौकशीचा भाग आहे. या चौकशीतनं नेमकं काय समोर येईल ते बघावं लागेल. दरम्यान या दुर्घटनेसंदर्भात इथल्या स्थानिकांनी काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. हाँ एक्चुअली हम लोग यहीं पे थे, 2 बजे की बात है. एक्चुअली 2 बजे का तो टाइल्स निकला वहाँ से, 2-3 टाइल्स गिरा, तो उसके बाद ना आदमी घबरा गया कि मकान गिरने वाला है. उसके बाद ना हम लोग ने पूरा रूम खाली कराया, पहला दूसरा तीसरा रूम खाली कराने के बाद आजू और बाजू वाले को भी हम लोग बोले थे, इन्फॉर्म किए थे खाली करने के लिए. तो आजू और बाजू का भी रूम खाली हो गया था. चौथा रूम उसने मोहित नाम के आदमी थे, उनको भी बोला गया था कि शायद गिर सकता है, इसके लिए आप खाली कर लो. तो शायद नहीं खाली कर पाए और ये घटना हो गई उसके बाद.